मला जे उत्तर मिळालेलं आहे अध्यक्ष महोदय या लक्षवेधीसाठी ते अत्यंत दिशाभूल करणारं उत्तर आहे अध्यक्ष महोदय। यामध्ये सिडकोच्या काळातली माहिती देऊन या मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुळात हा मुद्दा महानगरपालिकेने 2300 इमारतींना जे सीसी दिलेली आहे तो मुद्दा आहे। सिडकोच्या इमारतींना सीसी दिल्याचा मुद्दा यामध्ये नाही आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे ह्या इमारतींना ओसी देण्यासाठी महानगरपालिका शासन अभय योजना लागू करणार का, तो GR कधीपर्यंत काढणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। तसंच हा सगळा भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधी शासन काय कारवाई करणार, त्यासाठी SIT लावणार का? कारण अध्यक्ष महोदय हा खूप मोठा घोटाळा आहे CCOCचा। आमच्याकडे आत्ताही तथाकथित कॉलेजमध्ये बसून ओसी द्यायची की नाही हे ठरवलं जातं अध्यक्ष महोदय। महानगरपालिकेमधनं कारभार चालवला जात नाही, तर महानगरपालिकेच्या बाहेर कुठेतरी बसून हे सगळे कारभार चालतात। ह्याची सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। आणि SIT लावून हे CCOCचं प्रकरण करून जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।